नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आजचा टॉपिक आहे लीड जनरेशन. आता लीड जनरेशन नेमकं काय आहे तुम्हाला माहिती आहे. मी अफिलिएट मार्केटिंग करते. तर अफिलिएट मार्केटिंग मध्ये जे लीड आहे हा जो कन्सेप्ट आहे तो कस्टमर साठी यूज केला जातो. कस्टमर म्हणजे त्यालाच आपण लीड असं म्हणतो अफिलिएट मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग क्षेत्रामध्ये. सो फर्स्ट ऑफ ऑल लीड असं काय आहे हे तुम्हाला समजलं असेल. सो आपल्याला लीड जनरेट करायची ते कशा प्रकारे करायची हे पण मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगेल. तुम्हाला शेवटपर्यंत टिकून राहायचंय आणि जर काही डाऊट असतील ते मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे. तुम्ही त्या नंबरवर काही पण तुमचे डाऊट असतील ते विचारू शकता. आता नेमकं लीड जनरेट कसं करायचं हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते आणि स्किल पैसामध्ये अशा बरेचसे ट्रिक्स तुम्हाला दिल्या जातात, पण मी तुम्हाला शेअर करणार आहे की ते कोणत्या कोणत्या ट्रिक्स आहे जे तुम्ही लीड जनरेट करू शकता आणि मी स्वतः ते लीड जनरेशन साठी यूज करते. सो सर्वात महत्वाचं आहे तुम्ही जे पण प्रोफाईल यूज करता म्हणजे सोशल मीडिया जे पण यूज करता त्याच्यामध्ये तुमचा प्रोफाईल हा बेस्ट व्हर्जन असला पाहिजे. जसे की तुम्ही सोशल मीडियामध्ये लिंक्डइन वापरत असाल, इंस्टाग्राम वापरत असाल, फेसबुक वापरत असाल, स्नॅपचॅट वापरत असाल की स्वतःचा व्हॉट्सअप वापरत असाल. व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा तुम्ही बनवू शकता, व्हॉट्सअप चॅनल बनवू शकता. यामध्ये तुम्हाला पहिले काय करायचं, सोशल मीडियामध्ये ऍक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण की अफिलिएट मार्केटिंग मध्ये तुम्ही का कोणतं दुकान नाही मांडत आहे किंवा कुठे बाहेर जाऊन काम नाही करत आहे, तुम्ही घरी बसून काम करताय. तर तुम्हाला घरी बसून कशावर काम करायचं, एक तर तुमच्या लॅपटॉपवर नाही तर तुमच्या मोबाईलवर. लॅपटॉप नसला तरी पण तुम्ही काम करू शकता. असे बरेचसे क्वेश्चन असतात की लॅपटॉप माझ्याकडे नाहीये मी करू शकतो का. तर हा, तुम्ही लॅपटॉप नसला तरी सुद्धा आपण काम करू शकतो. तर सर्वात महत्वाचं आहे तुमचा मोबाईल तुमचं दुकान आहे. आता त्या दुकानामध्ये कस्टमर येण्यासाठी तुम्हाला असं काहीतरी तुमच्या मोबाईलला सजवावं लागेल की जेणेकरून कस्टमर तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील. त्याच्यातला सर्वात महत्वाचा पॉइंट आहे तुमचा बायो. बायो हे नीट अँड क्लीन असला पाहिजे, पूर्णपणे पर्स्पेक्टिव्ह असला पाहिजे, सगळं काही तिथे डिटेल्स असले पाहिजे तुमच्या स्वतःबद्दल. कारण की आणि तुमचं तिथे नाव पण असलं पाहिजे, कारण की हिडन नेम बिलकुल नकोय आपल्याला, कारण की तुम्ही ट्रस्ट वर्दी पाहिजे. आणि अफिलिएट मार्केटिंग मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ट्रस्ट. जर ट्रस्ट बिल्डअप करत नसाल तुम्ही तर तुम्ही कुठेच यशस्वी होऊ शकत नाही, कोणत्याच बिझनेस स्किलमध्ये ना कोणत्या क्षेत्रामध्ये. कारण की ट्रस्ट हे असा विषय असतो की त्यामध्ये खरंच सगळे काही तुमच्यावर विश्वास ठेवतात. कारण एक डॉक्टर जरी असला तर त्याने स्वतःचा जर कोणी आपल्या पेशंट असेल तर पूर्णपणे जीव आपल्या डॉक्टरांकडे देतो, कारण की त्यांना ट्रस्ट असते की बाबा डॉक्टर हे जीव वाचवू शकतात. आणि हा एक ट्रस्ट असतो की कोणत्या पण क्षेत्रामध्ये, मी फक्त अफिलिएट मार्केटिंग बद्दल बोलत नाही, कोणत्या पण क्षेत्रामध्ये ट्रस्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे की तुमचं जो पण सोशल मीडिया आहे ते ऍक्टिव्ह राहावं लागणार आहे तुम्हाला. जसं तुम्ही डेली पोस्ट म्हणजे जे पण तुमचं रुटीन असतं त्यामध्ये तुमच्या रुटीनमध्ये डेली पोस्ट अँड रील अपलोड करण्याचा स्वतःला सवय लावा. आणि रील ही स्वतःची असली तर खरंच इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही स्वतः रील कंटेंट क्रिएशन करणार नाही तर खरंच सांगते इथे तुम्ही पुढे नाही जाऊ शकणार. एक तुम्ही फेसलेस पण बनवू शकता आणि फेस सुद्धा दाखवू शकता. हे तुमच्या मनानुसार आहे की तुम्ही कशा प्रकारे कंटेंट क्रिएशन करता. हे झाले सेकंड ट्रिक. देन जेव्हा तुम्ही कंटेंट बनवायला स्टार्टअप करता, जेव्हा तुम्ही तुमचे हायलाईट वगैरे प्रॉपर बनवता, त्या हायलाईट नुसार सुद्धा तुमचे कस्टमर अट्रॅक्ट होतात. कारण की ते विचारतात की तुमची किती इन्कम झाली आहे, लिगॅलिटी काय कंपनीची, कंपनी फ्रॉड तर नाहीये ना, कंपनीमध्ये किती जण ऍक्शन टेकर्स आहेत, इथं किती सारे हाऊसवाईफ काम करतात, इथे किती स्टुडंट्स काम करतात, ट्रेनिंग कशी होते, रेकॉर्डिंग सेशन आपल्याला आहे का, हे सगळ्या गोष्टी तिथे चेकआउट केले जातात. तर तुम्ही तुमचं हायलाईट प्रॉपर बनवा. जर हायलाईट प्रॉपर नसेल तर तुम्ही लोकांना काय दाखवणार. त्यासाठी तुमचं हायलाईट प्रॉपर बनवा जेणेकरून तुमचा जो प्रोफाईल आहे तो बिल्ड होतो. हे थर्ड स्टेप झाली. फोर्थ स्टेप मध्ये आहे की तुम्ही जे पण कंटेंट बनवता त्याच्यामध्ये कॉल टू ऍक्शन असलं पाहिजे, तुमचं हुक इज स्ट्रॉंग असलं पाहिजे. तेव्हाच तुमची कुठे रील एक पेंडिंगला म्हणजे लीड्सकडे जाईल आणि तुमच्याकडे लीड्स येतील. आणि कोणते लीड्स वर टार्गेट करायचं हे पण तुम्ही जाणून घ्या. आणि सर्वात महत्वाची ट्रिक सांगते, P3 फॉर्म्युला. P3 फॉर्म्युला तुम्ही यूज करा की त्यामध्ये खरंच सांगते P3 मध्ये पेन, प्लेजर अँड प्रॉफिट या 3 गोष्टीवर जर तुम्ही काम केलं ना तर आयुष्यामध्ये कुठे पण तुम्ही पैसा कमवू शकता. आणि हे स्किल पैसाने मला शिकवलेलं आहे की पेन, जिथं पेन असेल तिथे तुम्ही खरंच राहा, तेव्हाच तुम्ही कुठेतरी आयुष्यामध्ये काहीतरी करू शकणार. प्लेजर, सगळ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करा. प्रॉफिट, जर तुम्हाला कोणीतरी पैसे दिले असतील
की बाबा आम्ही हे कोर्स घेतला तर आम्हाला प्रॉफिट करून द्या, तर खरंच त्यांना त्यांचा प्रॉफिट होईपर्यंत त्यांची मदत करा. तुमचा बिझनेस 100% चालेल. आणि अशाच लीड जनरेशन ट्रिकसाठी अजून जोडून राहायचं. खूप सारे असे पॉईंट्स आहेत, मी तुम्हाला ते वारंवार आणत राहील. जर तुम्हाला लीड जनरेशन ट्रिक्स समजून घ्यायच्या असतील तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये तुम्हाला जे वाटत असेल ते, तुमचे डाऊट्स असतील ते विचारू शकता. आणि माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर मी सेंड केलेला आहे, तुम्ही तिथे जाऊन मला क्वेश्चन विचारू शकता आणि स्किल पैसा जॉईन करू शकता. बाकी धन्यवाद.